हॅलो. मी अक्षय आष्टीकर आणि ही माझी वाईफ नेहा आष्टीकर. आम्ही प्रेस्टिन अलियूरमध्ये राहतोय. सो आम्ही दोघांनी इनिशियली जेव्हा मीरा घरला अप्रोच केलं तेव्हा इट वॉज अ गुड फिलिंग फ्रॉम स्टार्ट. दे लिसन टू ऑल द रिक्वायरमेंट्स आणि त्यांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला सगळ्या गोष्टी पहिले 3D डिझाईन्स आणि सगळं डिझाईन करून दाखवलं. स्टार्टिंगपासूनच एक चांगला कनेक्ट झाला होता सगळ्याच पूर्णच टीम सोबत मीरा घरच्या. आम्ही सर, रवी सर, राहुल सर आणि सगळेच बाकी पण. तर आणि त्याच्यानंतर एक्झिक्युशन पण खूप टाइमली झालं आणि ज्या प्रकारे ते तुमची रिक्वायरमेंट समजून घेतात आणि ते इम्प्लिमेंट करतात, दॅट इज फॅन्टॅस्टिक. इनिशियली आम्ही जेव्हा म्हणजे फॉयर एरियाबद्दल बोललो, जे आता आम्ही सध्या डिझाईन केलेलं आहे पूर्ण वारीचं हे केलं होतं, म्हणजे ते मी सजेस्ट केलं त्यांना की मला वारी टाईप काहीतरी तिथे हवंय. तेव्हा ऍक्च्युली तो फॉयर एरिया हा सगळ्यात आमचा घरातला अट्रॅक्टिव्ह पार्ट झालेला आहे सध्याचा. कारण तिथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं आणि लाईट्स आणि सगळं ते जे त्यांनी जुळवून आणलंय तिथे ते खूप छान तिथे गेटअप आलेला. बेसिकली माझी बेडरूम खूप सुंदर डिझाईन केली आहे त्यांनी. एक प्रॉपर थीम गेली आहे त्याच्यामध्ये. पूर्ण एक ब्लू कलर आम्ही जनरली म्हणजे आम्ही हे केलं आहे, सिलेक्ट केला होता. तर त्या सगळ्या ब्लू कलर मध्ये ती थीम आहे. त्यांनी खूप छान केलं आहे. फ्रॉम किचन पण मला खूप म्हणजे जशी माझी रिक्वायरमेंट होती तशी त्यांनी प्रॉपर डिझाईन करून दिली आणि एक खूप चांगली वाईब्स येतात घरात जेव्हा प्रॉपर सगळं व्यवस्थित जसं आपल्याला हवं तसं डिझाईन होतं आणि एक्झिक्यूट होतं. अँड आय एम पॉझिटिव्ह की खूप छान सगळं एक्झिक्युशन झालं. डायनिंगमध्ये स्पेशली त्यांनी म्हणजे खूप छान डिझाईन केला. वॉलपेपर सिलेक्शन डायनिंग एरियाचा आणि तो जो डायनिंग आर्च केला तो खूप ब्युटिफुली डिझाईन केला आहे आणि एक्झिक्युशन पण छान झालं त्याचं. आम्ही बऱ्याच रिक्वायरमेंट्स चेंज केल्या आणि इन बिटवीन बरंच त्यांना आय वुड से की त्रास दिला की आता हे नकोय, हे हवंय, ते नकोय, असं हवंय. पण कुठूनही त्यांच्या साईडने असा रेस्ट्रिक्शन आला नाही की नाही आता तुम्हाला हे झालंय तर हे करावंच लागेल किंवा असं काही नाही. दे आर सो फ्लेक्झिबल की तुम्ही कधी पण त्यांना म्हणा की हे नकोय किंवा हे हवंय, हे ऍड करायचंय. दे आर सो फ्लेक्झिबल आणि त्यांनी ते केलं. आणि स्पेशली थँक्स टू रवी सर, कारण त्यांच्यासोबत मी म्हणजे कधी पण त्यांना रात्री 10:30ला 11ला कसे पण फोन केले तर त्या केसमध्ये ही इज फुल्ली सपोर्टिव्ह. अलॉंग विथ दॅट लॅमिनेट सिलेक्शन, लाईट सिलेक्शन आणि पूर्ण घरातलं जे काही मटेरियल सिलेक्शन वगैरे आहे त्यामध्ये ही इज फुल्ली सपोर्टिव्ह अँड ही इज विथ अस ऑल द टाइम. सो हा एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यांची. आणि इव्हन मी अमेय सरांना पण बरेचदा कॉल केले. सो ही इज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. सो ही खूप पॉझिटिव्ह आणि जमेची गोष्ट आहे. एक अजून एक गोष्ट मला खूप आवडली की त्यांनी बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतो आपण तसं त्यांनी खूप छान ते युटिलाइज केलं. आमचं जे सेफ्टी डोअर आहे त्यामधला जो पोर्शन निघाला जिथे आपण जाळी लावतो तो पोर्शन त्यांनी झुल्यासाठी वापरला आणि त्याच्यातून आम्ही तो झुला बनवला. सो तो बेसिकली तो तेवढा पोर्शन वेस्ट पण गेला नाही आणि त्यातनं मला झुला पण मिळाला. आणि गेस्ट बेडरूम मध्ये पण बेसिकली खूप सुटसुटीत वाटतं कारण ती बेसिकली आम्ही पेरेंट्स रूम आणि माझे पेरेंट्स किंवा हिचे पेरेंट्स येऊन जाऊन असतात. तर ते नसताना आम्हाला ती फ्री पाहिजे होती. तर त्या केसमध्ये त्यांनी तशा प्रकारे ती डिझाईन केली सो दॅट तिथे ओपन स्पेस भरपूर असायला पाहिजे. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. मला माझी रूम खूप आवडली. किड्स ऍक्टिव्हिटीज खूप मस्त बनवल्या आहेत. मला आणि माझ्या भावासाठी बेड खूप चांगला बनवला आहे.